हॅलो नमस्ते। तर तुम्ही पाहिलं असेल पार्ट 1 मध्ये की आम्ही रिव्हर स्प्लॅश या रिसॉर्टमध्ये जे की कर्जतमध्ये आहे तिथे आम्ही आलो आहोत आणि पुढील व्हिडिओ आता आपण पार्ट 2 मध्ये कंटिन्यू करूया। हॅलो, तर आता आम्ही आलो आहोत चहा कॉफी पिण्यासाठी। तर आम्ही कॉफी ऑर्डर केली आहे। तर कॉफीचं ॲक्च्युली टायमिंग होतं 5 ते 6, पण ॲज युजल ह्याला पण आम्हाला लेट झालं कारण की आम्ही बराच वेळ स्विमिंग पूलमध्ये होतो। आफ्टर दॅट टबमध्ये आराध्याला खेळायचं होतं आणि त्यानंतर आता आम्ही इथे कॉफी पिण्यासाठी आलो आहोत। तर इथे नदीच्या किनाऱ्याला मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेत आम्ही कॉफी पिणार आहोत। हे वाले आहेत रिव्हर व्ह्यूवाले रूम। जी आमची रूम आहे तशीच सेम आहे विथ बाथटब, फक्त ह्या रूमची जी फेसिंग आहे ही रिव्हर साईडला आहे। आणि मस्तपैकी गरम गरम पॅटीस आलेले आहे, त्यासोबत आहे सॉस आणि हिरवी मिरची। मस्त वास सुटलेला आहे। तर चला बघूया स्नॅकची टेस्ट कशी आहे ती। आराध्या कसं आहे पॅटीस? मस्त येस, कॉफी आलेली आहे आणि आराध्याला पार्लेजीचं बिस्किट लागतं म्हणून आम्ही बिस्किटचं पॅकेट घेऊन आलो। बिस्किटचा पुडा आणलाय आम्ही। तर आता आम्ही झालो आहोत रेडी कारण की आता केक कटिंग करायचं आहे। तर आम्ही रूममध्ये केक कटिंग न करता त्यांचा जो गार्डन एरिया आहे, गार्डन एरियाच म्हणता येईल, तिथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे जिथे आपण थोडं रिलॅक्स करू शकतो, बसू शकतो, झोपाळे वगैरे सुद्धा आहे। तर तिथे आम्ही केक कटिंग करणार आहोत। सो लेट्स गो। ह्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही संपूर्ण दुपार खूप एन्जॉय केलेला आहे आणि ते सर्व पार्ट 1 मध्ये आहे। तर तुम्ही पार्ट 1 जर नसेल बघितला तर नक्की बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि वर आय सेक्शनमध्ये सुद्धा आहे। आणि इथे माझ्यासोबत आराध्या सुद्धा व्लॉगिंग करत आहे। तिने कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट केली आणि छानपैकी मस्तपैकी व्लॉग शूट करते। आराध्याला झोपाळ्यावर बसायचं आहे, बट काळोख असल्यामुळे आम्ही तिला म्हणालो की तू नको बसूस, तर तिला मी पुन्हा सकाळी घेऊन येणार आहे ते झोपाळ्यावर तिला एन्जॉय करण्यासाठी। तर आता करूया केक कटिंग। एकदम शांत मस्त रिलॅक्सिंग वातावरण आहे। बाजूला तिथे नदी आहे, उल्हास नदी। येस, सो इथे करणार आहोत आपण केक कटिंग करणार। आणि इथे आहे बर्थडे बॉय। तर बेसिकली आता इथे केक कटिंग करायचं आहे। येस, केक कटिंग करून झालेला आहे आणि आता डिनरची वेळ झालेली आहे। तर आता डिनरला काय आहे ते बघूया। ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा जास्त क्राऊड असतं तेव्हा त्यांचं बुफेट सिस्टीम असतं, बट आता लिमिटेड क्राऊड असल्यामुळे ते आपल्याला ऑन टेबल फूड आणून सर्व करत आहेत जे की अनलिमिटेड आहे। ओके, सो ते वेळोवेळी विचारत राहतात आपल्याला की अजून हवा आहे का वगैरे। तर आम्ही दुपारीसुद्धा व्हेज नॉनव्हेज दोन्ही सांगितलं होतं आणि आतासुद्धा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसुद्धा। सो चला आता बघूया आपण की डिनरला काय काय आहे आणि त्याची टेस्ट वगैरे कशी आहे ती। तर डिनरमध्ये 2 भाजी, रोटी, पुलाव आहे आणि सोबत चायनीज सुद्धा आहे। आणि दुपारच्या
लंचप्रमाणे डिनरची टेस्टसुद्धा खूप छान आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे आता 10 वाजलेले आहेत आणि आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आहोत. तर बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. लेट्स गो. कर्जतमधील रिव्हर स्प्लॅश या रिसॉर्टबद्दल सर्व डिटेल इन्फॉर्मेशन, येथील चार्जेस कसे आहे, त्यात काय काय इन्क्लूड आहे किंवा चेक इन चेकआउट टाईम काय आहे, त्याबद्दलचा मी डिटेल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आणि इथे आलेला आहे ब्रेकफास्ट, ज्यात आहे मिसळपाव, उपमा, ब्रेड बटर आणि चहासुद्धा येईल. आता काय खाते? आता काय बोलतात त्याला? ब्रेड बटर. सो ब्रेकफास्ट आता झालेला आहे आणि इथून आता मी चाललो आहोत गार्डन एरियामध्ये, जिथे काल रात्री आम्ही केक कटिंग वगैरे केलं होतं, बड्डे सेलिब्रेट केला होता आणि डिनरसुद्धा आम्ही तिथेच बसून केलं होतं, जे आहे नदीच्या किनाऱ्याला. सो काल काळोख असल्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही आणि तसेच आम्ही दमलेलो सुद्धा खूप होतो. सो आफ्टर ब्रेकफास्ट आता आम्ही इथे आलो आहोत. जाण्या अगोदर पुन्हा एकदा इथे व्यवस्थित फिरून घेतोय. आराध्यालाही झोपाळ्यामध्ये बसायचं आहे. सो आराध्यासोबत आम्ही सुद्धा झोपाळ्याचा आनंद घेतलेला आहे. तर जसं मी तुम्हाला म्हणाले की हा जो रिसॉर्ट आहे हा उल्हास नदीच्या किनाऱ्याला आहे. सो त्यांनी खालून इथून रस्ता ठेवलेला आहे बारत जाण्यासाठी, म्हणजे आपण तिथे सुद्धा थोडं टाईम स्पेंड करू शकतो. तर आम्ही म्हटलं की आपण सुद्धा जाऊया, थोडंसं तिथे सुद्धा टाईम स्पेंड करूया. रिसॉर्टमध्ये वॉटर स्लायडिंगचं कामसुद्धा चालू आहे. सो मे बी नेक्स्ट इयरपर्यंत ते सुद्धा चालू झालेलं असेल. तर आता काही तिथे जाता आलं नाही. तर आता झालेला आहे चेकआउटचा टाईम आणि आराध्याची अजिबात जाण्याची इच्छा नाही आहे आणि तिने रडायलासुद्धा सुरुवात केलेली आहे की आपण इथेच राहूया, जे की अजिबात पॉसिबल नाही आहे. सो अशा प्रकारे आम्ही इथे बड्डे सेलिब्रेट केलं, खूप एन्जॉय केलं, 1 नाईटचं स्टे घेतलं आणि मी सांगितल्याप्रमाणे डिटेल जो व्हिडिओ आहे, रेट्स वगैरे काय काय इन्क्लूड आहे, तो व्हिडिओ डिफरंट अपलोड केलेला आहे. सो तो सुद्धा नक्की बघा आणि पार्ट 1सुद्धा बघा आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. तर भेटूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.